नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. उत्तर भारताच्या दिशेने एक प्रभावी WD येण्यास सुरुवात झाली आहे. या WDमुळे उत्तर भारतात, पूर्व भारतात पाऊस होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रावर याचा किती परिणाम होईल हे आपण बघणार आहोत. समोर आपण बघतो तर आज 10 तारखेला उत्तर भारतात जम्मू काश्मीर लेह लडाखमध्ये पावसासंदर्भातील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये उष्णतेची लाट आहे. संपूर्ण राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या तीनही राज्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू झाली आहे. पूर्वेकडील बहुतांश राज्यांमध्ये अगदी बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम या अनेक राज्यांमध्ये आपल्याला पावसाळी वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर केरळमध्ये देखील पावसाळी वातावरणाचे संकेत आहेत. गुजरात, राजस्थानमधील उष्णतेची लाट कायम असून महाराष्ट्रात, विदर्भ, मराठवाड्यात देखील उष्णतेची लाट कायम राहील. यामध्ये दमटपणाचीही शक्यता आहे. उत्तर भारतात पुन्हा उत्तराखंड आणि जम्मू काश्मीर, लेह लडाख, पूर्वेकडील सर्व राज्यांमध्ये WDचा प्रभावामुळे पावसाची शक्यता कायम आहे. काल पूर्व भारतामध्ये किरकोळ पावसाच्या घटना घडलेल्या आहेत. अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाहीये. उष्णतेची लाट तीव्र झाली असून जवळपास 36° पुढे बहुतांश भागात महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये उष्णतामान वाढलं आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा, उत्तर कर्नाटक या सर्वच भागामध्ये उष्णतामान वाढलं आहे. याचा टप्पा जवळपास 40च्या आजूबाजूला पोहोचला आहे. उत्तर भारतात WDचा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे. केरळमध्येही कमी दाबाची शक्यता आहे. हे वातावरण पुढे 11-12 तारखेलाही असणार आहे. 13, 14, 15 तारखेलाही हलक्या स्वरूपात ते राहील. 15 तारखेला महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती व्हायला सुरुवात होईल. 16 तारखेला विदर्भ, मराठवाड्याच्या काही भागात, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातही विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थितीला सुरुवात होणार आहे. पाऊस काही ठिकाणी असेल. 17 तारखेला दक्षिणी राज्यांमध्ये देखील आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये देखील पावसाची शक्यता तयार होते आहे. हे वातावरण आपण बघतो की दक्षिणेत हलका कमी दाब, ज्यामुळे तामिळनाडू, केरळ, दक्षिण कर्नाटक, आंध्र प्रदेश या ठिकाणी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल. त्याच वेळेस उत्तर भारतात देखील WDची शक्यता आहे. पूर्व भारतात WDची शक्यता आहे आणि WD देखील प्रभावी होणार आहेत 19 तारखेपासून. दक्षिणेतही वातावरण असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात याची ट्रफ बनण्याची शक्यता आहे, ज्याला जोड क्षेत्र असं म्हणतात. या मॉडेलचा आपण जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा बंगालच्या उपसागरात, अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र विकसित होणार आहे. उत्तर आणि पूर्व भारतामध्ये WDचा प्रभाव निर्माण होणार आहे आणि त्यामुळे यामध्ये एक जोडक्षेत्र किंवा ट्रफ लाईन तयार झाल्यास महाराष्ट्रासहित दक्षिणेकडील अनेक राज्यांमध्ये देखील मोठं पावसाळी क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. हा ECMW मॉडेलचा अंदाज आहे. आपण GFS मॉडेलनुसार बघतो की वातावरणीय बदल होत आहेत. 24 तारखेपर्यंत दक्षिण मराठवाडा, विदर्भाच्या काही भागात, पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात हे वातावरण तयार होण्याचा अंदाज आहे. USAI या मॉडेलने देखील पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या, पश्चिम महाराष्ट्राच्या भागात या पावसाचा अंदाज कायम ठेवला आहे. आयकॉन मॉडेलने देखील अंदाज द्यायला सुरुवात केली. पूर्व विदर्भ आणि थोडं दक्षिण कोकणात वातावरण बदलायला सुरुवात 17 तारखेपासून होईल असा अंदाज दिला आहे. वातावरणीय बदल हे 16 मार्च ते 23 मार्चच्या दरम्यान या आठवड्यात होत आहेत. प्रभावी WD उत्तर भारतामध्ये सक्रिय होणार आहे. पूर्व भारतातही त्याचा परिणाम होणार आहे. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा 23 ते 30 या आठवड्यामध्ये नव्याने वातावरण तयार होईल, परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्रात किंवा भारतामध्ये त्याचा प्रभाव काहीसा कमी होतोय, जो आपल्याला यापूर्वी अधिक दाखवला जात होता. मात्र एप्रिल महिन्यापासून
म्हणजे प्रत्येक आठवड्यात याचा प्रभाव वाढत जाणं अपेक्षित आहे. आपण बघतो की एप्रिल महिना हा अधिक प्रभावी राहण्याची शक्यता आहे. मे मध्ये देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाळी प्रभाव राहण्याची शक्यता कायम आहे. SIPSचाही मे महिन्याचा अंदाज कायम आहे. एप्रिलमध्ये देखील महाराष्ट्रात SIPSने अंदाज कायम ठेवला आहे. आपण या ठिकाणी बघतो की जवळपास 47° पर्यंत या मॉडेलने ग्राफ दाखवायला सुरुवात केली आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये 40च्या टप्प्याच्या दरम्यान तापमान गेलं असून राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या 3 राज्यांमध्ये सर्वाधिक तापमान वाढते आणि आपण बघतो की हे तापमान 40चा टप्पा उद्या 11 तारखेला राजस्थान आणि गुजरातमध्ये गाठणार आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम विदर्भात गाठणार आहे. 12 तारखेला तीच परिस्थिती आहे. 13ला देखील हे वातावरण राहणार आहे. 14, 15 तारखेपासून मात्र वातावरणीय बदल सुरू होतील आणि उष्णतेच्या लाटेचा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रामध्ये आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की 14 तारखेपासून ढगाळ परिस्थितीला सुरुवात होईल. 15 तारखेला या ढगाळ परिस्थितीचं थोडंफार प्रमाण वाढू शकतं. मात्र विदर्भ, मराठवाड्याच्या दिशेने हा प्रभाव आहे. 16 तारखेला नांदेड, लातूर, चंद्रपूर, गडचिरोली या काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी क्षेत्र निर्माण होऊ शकतं असा एक प्राथमिक अंदाज आलेला आहे. त्यानंतर याच भागात अगदी बीड, परभणीपर्यंत किंवा वाशिम, हिंगोलीपर्यंत, बार्शी, सोलापूरमध्ये देखील पावसाचा अंदाज 17 तारखेला दिला जातोय. 18 तारखेला मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज या ठिकाणी स्पष्ट होतोय. त्यामध्ये सोलापूर, लातूर, नांदेड, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, अकोला, अगदी जळगावपर्यंत हा प्रभाव निर्माण होण्याची प्राथमिक शक्यता वर्तवण्यात आली आहे. शिवाय रात्रपाळी देखील 18 तारखेपासून पाऊस पश्चिम महाराष्ट्रात करण्याची शक्यता आहे. हे पावसाळी क्षेत्र जवळपास पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, अगदी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये देखील किंवा सातारा, कोल्हापूरच्या भागामध्ये देखील वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात काही महत्त्वाचे बदल होत आहेत. थोडा कमजोर स्वरूपामध्ये महाराष्ट्रात काही ठिकाणी 20 तारखेला वातावरण राहण्याची शक्यता आहे. 21 तारखेला देखील तुरळक स्वरूपात हे वातावरण राहील. 22 तारखेला ढगाळ परिस्थिती आहे. 23 तारखेला काही ठिकाणी ढगाळ परिस्थिती आहे. त्यामुळे स्थानिक वातावरण किती प्रभावी ठरते ते बघावं लागेल. हा ECMWF मॉडेलचा अंदाज आहे. 14 तारखेला दक्षिण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात केवळ ढगाळ परिस्थिती. 15 तारखेलाही पूर्व विदर्भ, मराठवाड्यात ढगाळ परिस्थिती. 16 तारखेला याही मॉडेलने नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, लातूर भागात पावसाळी वातावरण दाखवलं आहे. 17 तारखेपासून लातूर, सोलापूर, नांदेड, बीड भागात पावसाचा अंदाज JFSने दिला आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सध्या आजचा जो पॅटर्न आहे पावसाचा तो बदलतोय. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व भागात, अहिल्यानगर दक्षिण भागात पावसाचा अंदाज 17 तारखेला आहे. हे वातावरण थोड्याफार प्रमाणात रात्री सोलापूरच्या काही भागात राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आपण हेही बघतो की कोल्हापूर, सातारा, अहिल्यानगर, पुणे, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना परिसरामध्ये 17-18 तारखेला रात्री उशिरापर्यंत हे वातावरण राहण्याची शक्यता आहे. 18ला पाऊस मुक्कामी असण्याची शक्यता आहे. आपण 19 तारखेला हे वातावरण थोडं कमजोर होताना बघतो.
परंतु तुरळक काही ठिकाणी पाऊस असण्याची शक्यता